नमस्कार, अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इथे थापी फिश फ्राय करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी थापी फिश स्वच्छ धुवून घेतलेली आहे। लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, मीठ आणि लिंबू, तांदळाचं पीठ आपण हे मॅरिनेट करून घेऊया। लिंबू टाकलं की मच्छीला जो मसाळपणा असतो ते निघून जातो। आणि हे सर्व मसाले आणि थोडी अद्रक लसूण पेस्ट मी मगाशी सांगायची विसरले। आपले सगळे मसाले लावून झालेले, आपण 10 मिनिटांसाठी याला झाकून ठेवूया। आपण मच्छीला मसाला लावून घेऊया। त्यासाठी साहित्य बघूया। लाल तिखट, हळद, मीठ आणि तांदळाचं पीठ। मगाशी आपण मीठ आणि तिखट टाकलं होतं। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया। आपला मसाला मिक्स करून झालेला आहे। आपण मच्छीला मसाला लावून घेऊया। असाच आपण सर्व मच्छीला मसाला लावून घेऊया। आपला सर्व मच्छीला मसाला लावून झालेला आहे। आपण फ्राय करून घेऊया। मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यात 2 पळी तेल टाकलेले आहे। आपण फिश फ्राय करून घेऊया। फिश आपण पलटी करून घेऊया। फिश आपली पलटी झालेली आहे। आपण पलटी करून घेऊया। दोन्ही साइडने आपली फिश फ्राय झालेली आहे। अशा प्रकारे आपली थापी फिश फ्राय झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।